नमस्कार. नमस्कार. सिन्नरमध्ये बिबट्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्या म्हणून शरद सोनवणे गेले 5 दिवस उपोषणाला बसले. आज अजितदादा तुमच्यासोबत बैठकीला आले. बैठकीमध्ये काय ठरलं? खरं म्हणजे गेल्या काही महिन्यापासून जुन्नर वनक्षेत्राच्या हद्दीत विशेष करून जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळं मनुष्यहानी, पशुधन हानी प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली. जनतेचं नुकसान झालं. जनता भयभीत झालेली आहे. ज्या ठिकाणी ऊसाची शेती आहे, दाट शेती आहे, अशा ठिकाणी लोकांना सुरक्षितपणे राहायला अडचण निर्माण झालेली आहे. हे सगळं असताना महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्रित आलो. काहीतरी याच्यावर तोडगा काढला पाहिजे. दरम्यानच्या काळात माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी या प्रश्नाचं गांभीर्य पाहून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उपोषण चालू केलं. उपोषण गेले 5 दिवस त्यांनी उपोषण घेतलं. आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या आणि भेटी दिल्यानंतर पाठिंबा देत असताना सगळ्यांची भावना एकच आहे, ह्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे. ज्या मागण्या शरददादा सोनवणे यांनी माझ्याकडं असतील, अतुलदादा असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडे दिल्या, त्या मागणीनुसार मी आणि अतुल बेनके आम्ही दोघंही काल माननीय उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, अजितदादांना, पालकमंत्र्यांना. त्यांनी ह्या उपोषणाची तातडीनं दखल घेऊन, प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं बैठक लावली. आमच्या समोरच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी बैठकीला आलो. जे प्रामुख्याने मुद्दे होते त्यातला प्रमुख मुद्दा जो होता की पिंजरे. आता सध्या 150 पिंजरे आहेत. त्यातला संख्या वाढून 300 करायची. पालकमंत्र्यांनी तातडीनं मंजुरी दिली. संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं, प्रस्तावाना मी एकाही क्षणाचा विलंब न लावता ते 3 उरलेल्या पिंजऱ्यासाठी जो काही निधी लागेल तो मी तातडीनं उपलब्ध करून देईल. दुसरा प्रश्न होता की बिबट निवारा केंद्र, ज्याची कॅपॅसिटी वाढवायची. त्याच्यासाठी सरकारनं पाटबंधारे विभागाची जागा जी ग्रहण केलेली आहे, त्याच्यासाठी तातडीनं पुढील कारवाई 2 दिवसामध्ये करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास देशमुख यांना दिले. त्याचप्रमाणे वन विभागाला ह्यासाठी जी कारवाई करावी लागेल, बिबट निवारा केंद्र जे 101 बिबटे तिथं राहतील, अशासाठी 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये त्याची कारवाई पूर्ण होऊन त्या ठिकाणी बिबटे शिफ्ट करता येतील, अशा प्रकारचे आदेश दिलेले. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ही खूप मोठी महत्त्वाची घटना झालेली आहे, मोठी अचिव्हमेंट आहे. आणि 2-3 महिन्यामध्ये बिबट निवारा केंद्र माणिक डोहच्या नवीन अधिग्रहित केलेल्या जागेमध्ये उभं राहणं हे चांगलं आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की टेंडर करताना ज्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत, टेंडर करताना कमी कालावधीचं टेंडर काढा, म्हणजे 7 दिवसाच्या कालावधीचं, मुदतीचं. त्यासुद्धा सूचना दिलेल्या आहेत. तिसरं विषय जो आहे लाईटीचा विषय. अनेक वर्ष अनेक शेतकऱ्यांची मागणी होती, नागरिकांची मागणी होती. त्या विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला त्या ठिकाणी बैठकीमध्ये उपस्थित होत्या. त्यांनी सूचना दिल्या की तातडीनं आजच्या आज तो प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करून, मगाशी मी बघितलं आमची मीटिंग चालू असताना अधिकाऱ्यांनी तसं पत्र निवेदन तयार केलं अजितदादांचं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता ते 12 वाजता देणार आहेत. लवकरात लवकर माझी अपेक्षा आहे की 8 ते 10 दिवसामध्ये ही कारवाई व्हायला काहीच हरकत नाही. ती फक्त मंत्रिमंडळाची किंवा मंत्र्यांची हे घेऊन त्यांनी तशी सकारात्मक भूमिका घेऊन ती मागणी मान्य केलेली आहे. दिवसा लाईट या 4ही तालुक्यासाठी जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर ही कार्यान्वित होईल, अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. दुसरं आमच्याकडे मेंढपाळ आहेत. हे सगळ्या समाजासाठी ज्यांची जी मागणी होती त्यामध्ये मोठ्या आवाजाची बंदूक
किंवा त्याच्याबरोबर लागणारे तंबू आणि बॅटरी ह्यासाठी सुहास दिवसे यांना सांगितलं की आपत्ती व्यवस्थापनामधून जो काही निधी लागेल त्याची मागणी द्या, त्याच्यावर मी सही करून पालकमंत्री या नावानं मंजूर करेल. तर ते सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी एक 8 दिवसाचा फरक आहे. म्हणजे आचारसंहिता आपली 4 तारखेला संपेल, 5 तारखेला संपेल, त्यावेळेला ह्या गोष्टीची पूर्तता होईल असे मी या ठिकाणी हे करतो. दुसरं, एक स्पेशल फोर्स पाहिजे होता, स्पेशल टास्क फोर्स. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आपदा मित्र ह्याची टीम या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आम्ही मागणी केली, मी स्वतः, की बाकीच्या वन विभागाच्या परिक्षेत्रामध्ये कार्यरत असलेला स्टाफ पूल करून जुन्नरमध्ये आणावा, जेणेकरून काही काही ठिकाणी त्याचे शिबिर म्हणजे त्याला कॅम्प घ्यावेत. जिथं जिथं मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी कॅम्प करावेत आणि लोकांना सुरक्षेच्या दृष्टीनं कुठेतरी विश्वास निर्माण होईल अशा प्रकारे मॅन पॉवर तिथं कार्यरत राहील अशा प्रकारचा सुद्धा तिथं विषय झाला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावात जे पूर्वी यांचं काय म्हणणं होतं फॉरेस्ट खात्याचं, की जे बिबटे माणसाला खात नाहीत किंवा तसे काही करत नाहीत अशाच बिबट्यांना ते हात लावत नव्हते. ज्यांनी कुणाला माणसं जनावरं खाल्लीत अशाच बिबट्यांना ते पकडायची त्यांना ऑर्डर होती. पण नंतर खोलात गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की बिबटे जंगल सोडून वस्तीमध्ये येतात, लोकांच्या ओट्यावर येतात, अंगणात येतात. अशा बिबट्यांना तुम्ही तसं ग्रही धरून त्यांना पकडून निवारा केंद्रामध्ये किंवा रेस्क्यू सेंटरमध्ये आणावं अशा प्रकारचा निर्णय त्यांनी मान्य केलेला ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे. तिसरं म्हणजे जी घटना झाली दुर्घटना, त्यामध्ये शेतकऱ्यांवर गुन्हे झालेत. आता गुन्हा हा विषय गृह मंत्रालयाचा आहे, परंतु सध्या त्याच्यावर वन अधिकारी आणि गृह विभागाचे अधिकारी मिळून चौकशी करतील आणि मग त्याच्यावर दोषी कोण आहे, अधिकारी की काय कसं याची इन्क्वायरी करून शेतकऱ्याचे गुन्हे मागे घेण्यासाठी पुढील कारवाई होणार आहे. तोपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना अटक होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारची ग्वाही गृह विभागाने दिलेली आहे. आदरणीय दादांनी SP असेल किंवा संबंधित खात्याशी बोललेले आहेत. परंतु ते करत असताना आशाताई बुचके असतील किंवा शरददादा सोनवणे असतील यांनी आज देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी बोलून त्या संदर्भात अजून माहिती घ्यावी, कारण त्यांना अधिकाऱ्यांवर कारवाई करणं किंवा निलंबनाच्या गोष्टी असतील दादांच्या अखत्यारीत नसल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही गृह मंत्रालयाला भेटा, जी काय मदत लागेल ते पालकमंत्री म्हणून ते करायला तयार आहेत. बाकी सगळे विषय तसे झालेले आहेत. बदलीचा विषय जो आहे तो जी मागणी होती ती आचारसंहिता झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल अशा प्रकारचं संकेत दिलेले आहेत. अमोल सातपुते यांची बडतर्फी नाही, बडतर्फ करणं म्हणजे ते रेकॉर्ड, ते इन्क्वायरी वगैरे ते त्याला नंतरच्या प्रोसेस आहेत. ते जर शरददादांनी किंवा आशाताईंनी प्रोव्हाइड केल्या तर त्याप्रमाणे कारवाई होईल. परंतु तात्पुरती त्यांच्यावर ही जबाबदारी न देता वन विभागाची आचारसंहिता संपल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा कार्यक्षम, यापूर्वी जसं आपल्याकडे खडसे म्हणून अधिकारी होते तत्सम अधिकारी नेमावा अशा प्रकारच्या सूचना प्रधान सचिवांना दिलेल्या, प्रधान सचिवांनी मान्य करून मंत्री आपल्या वनमंत्र्यांची परवानगी घेऊन आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर दुसरा अधिकारी त्या ठिकाणी नेमू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. आपण या सगळ्या मागण्यांची माहिती दिली, या सगळ्या मागण्या पूर्णपणे मान्य झाल्या? हो, आता तुम्हाला ते सांगितलं ना डिटेलमध्ये, ते सांगितलं. सरसकट पकडणार होता ना? सरसकट जो वस्तीत येईल तो. हो, आता यांना 1 मिनिट बोल का. नाही, आता तुम्हाला प्रश्न असायचा, तुम्ही शरददादांकडे घेऊन आलात, आता सगळ्या मागण्या मान्य झाल्या, मग शरददादा उपोषण सोडणार आहेत का? तुमच्या काही सूचना असणार आहे का त्यांना? प्लीज तुमच्या सगळ्यांच्या समोर विनंती आहे की आता ह्या सगळ्या तुमच्या उपोषणाची दखल घेतली, गंभीर प्रश्न याची दखल घेऊन पालकमंत्री असेल आम्ही सगळ्यांनी ही बैठक लावली आणि बैठकीमध्ये सगळे निर्णय सकारात्मक झालेले आहेत. म्हणून मला विनंती आहे शरददादांनी त्या ठिकाणी उपोषण सोडावं. आम्हाला सगळ्यांची विनंती. हो दादा, सगळ्यांची विनंती आपल्याला आहे, उपोषण सोडावं. आपली भूमिका आहे हे सन्माननीय अजितदादांचा सन्मान ठेवतो आणि विशेषत्वाने आपल्या सर्वांचे नेते माझे खासदार
आमदार शिवाजीदादा आढाव पाटील यांनी जी विनंती केली त्याचा आदर करतो मी फार मनापासून. पण विषय असा आहे की जे आंदोलन छेडलं गेलं ते सर्वसामान्य जनतेतून छेडलं गेलं. लोक ज्यावेळेला तक्रार घेऊन आपल्याकडे आले त्यावेळेला खूप मोठा आक्रोश होता आणि गुन्हे दाखल झाले. मी ज्यावेळेला मुंबईतलं काम संपून ठाणा लोकसभेत माझी जबाबदारी कमी झाली, मी जेव्हा गावी आलो त्यावेळेला माझ्या बंगल्यावर सगळे पिंपळवंडीकर, पिंपरी पेंडा, उंबरज या गावची सगळी लोक आली होती काळवाडी यापर्यंत. आणि खूप प्रेशर झालं होतं. सगळ्यांची परिस्थिती अतिशय खालावली शेतकऱ्यांची होती. मग अशा बाबतीमध्ये निर्णय करावा लागला की आपल्याला आंदोलन छेडावं लागेल. मी आचारसंहितेचा पण विचार केला नाही आणि हा बडगाव आपण लोकशाहीच्या निमित्ताने उचलला. आणि मला आदरणीय शिवाजीदादा आढाव पाटील असतील, आदरणीय भूषण बेनके असतील, आदरणीय आशाताई आमच्या भगिनी आशाताई भुसके असतील, आदरणीय सतीश दादा असतील, विलासराव लांडे असतील, बाळासाहेब थोरात असतील, असे अनेक लोक, जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य असतील, रामकृष्णराव, गोविंदराव, श्रीधरराव देडे असतील, शेळके परिवार असेल, सगळे लोक तालुक्यातली, तालुक्याच्या बाहेरचे, जिल्ह्यातले, गोडे परिवार असेल, ही सगळी मंडळी भेटायला आली. पण मी विनम्रपणे सांगतो, दादाचा नेत्यांचा कुठला अवमान न करता ह्या ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत, सातपुत्यांची प्रमुख मागणी होती त्याच्याबद्दल ते म्हटले की त्यांच्यावर गुन्हा दाखल करायच्या ऐवजी तुम्ही आता एक काम करा की तुम्हाला दुसरा चांगला अधिकारी आम्ही सक्षम तिथं देतो. आणि मग शेवटी सगळ्याच गोष्टी आणून आपण पाहत नाही, ही लोकशाही आहे आणि समन्वयाने चालायचं असतं. त्यामुळे हे सगळे 3 फील्ड लाईटच्या मुद्दे झाले. दादाने जे सांगितले ते सगळे वास्तविक आशेने पण आतमध्ये ऐकलं होते, सत्यशील दादा आमचे ऐकायला होते, आम्ही सगळी मंडळी होतो. शासनाने घेतलेल्या निर्णयाची गोष्टीची सकारात्मक आहे. मी आपलं हे जे आमरण उपोषण आहे ते मी सोडणार आहे. पण कुठे सोडणार आहे? ज्या जागेवर सुरुवात केली आळेफाट्याच्या तिथे जाऊन समजा यातली कोण मंडळी येते तिथे त्यांच्या साक्षीने सोडणार नाही तर तिथे जेवढे काही शेतकरी जमते. पण मी दादांना पण शब्द दिला वरती आता आधी दादांना की मी खाली जाऊन मी आजच्या दिवसामध्ये उपोषण हे पाठीमागे उपोषण सुटलं असं जाहीर खाली जाऊन जनतेमध्ये जाऊन इथे नाही अजून काही तर पाणी मी अजूनपर्यंत इथे कुठलंही अजूनही अन्न आणि चहा घेतलेला नाही. त्या 5 दिवसामध्ये उपोषण सोडायची भूमिका स्पष्ट झालेली, पण ती कुठे जनतेत जाऊन आज सुटणार का उद्या? आजच जाणार. मी ज्या गाडीने ऍम्ब्युलन्स जाणार त्याच गाडीने जाणार आणि तिथे जाऊन लगेच जातो तुमच्या साक्षीने. शेवटी या सगळ्या लोकांनी जी 2 दिवसामध्ये शासनाबरोबर जो डायलॉग केलेला आहे त्याचं उत्तर अतिशय शीघ्र गतीने शेतकऱ्यांना समाधान मिळावं. संवेदनशील सरकार एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय सुरेशजी मुनगंटीवार साहेब, तर हे संवेदनशील सरकारने शेतकऱ्याची बाजू आणि दादांनी त्याच्यामध्ये 100% या बाजूसाठी आम्ही सर्वांनी आज आम्ही तालुक्याची सर्व मंडळी शेतकऱ्यांबरोबर आहोत ही भावना आम्हाला सांगायची. शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून संतोषाला पण आपल्या उपस्थित आहे. तर आम्ही सगळी मंडळी शेतकऱ्यांबरोबर होतो आहे आणि राहणार आहे. जो काही प्रकार संदेशाचा घडला त्याबद्दल कुणाला त्रास झाला असेल माझ्या शेतकरी बांधवांना तर दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आम्ही सगळी मंडळी ज्या बरोबर मेंढीच्या देठापासून रक्ताच्या शेवच्या तेलापर्यंत आम्ही आपल्या बरोबर होतो आहे आणि राहणार आहे. आमदार साहेब, तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात. सर्वजण तुम्हाला मागण्यांचं निवेदन दिलं, आढळरावदादांनी तुमच्या अजितदादांशी बोलले, ते सगळ्या मागण्यांना यश आलं. तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, तुम्ही काय सांगाल? निश्चितच महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील असणारं सरकार आहे आणि विशेषतः अजितदादा पवार यांची कामाची पद्धत आपल्या सर्वांना माहीतच आहे. आणि म्हणून अजितदादा पवारांकडे आम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टी मांडल्या तसं आम्ही आधीपासूनच मांडत होतो आणि बऱ्याचशा गोष्टी सोडत ते आले होते. पण जे काही घटना तालुक्यामध्ये घडल्या त्याच्यावर परत शेतकऱ्याचे गुन्हे दाखल झाले तिथं उद्रेक तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये पाहायला आपल्याला मिळाला. आणि म्हणून या तालुक्यामध्ये शांतता राहावी, बिबट्याचा बंदोबस्त व्हावा. नंतर माझी लोकप्रतिनिधी जेव्हा आंदोलनासाठी बसले ही जेव्हा भावना आम्ही दादांच्या प्रति मांडली तेव्हा दादाने एकदम क्विक ऍक्शन मोडमध्ये आजची बैठक लावली आणि सर्व गोष्टींवर आमच्या जुन्नरकरांचं समाधान केलेलं आहे. त्याबद्दल अजितदादा पवार साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि त्या मीटिंगमध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्याची माहिती शिवाजीदादा आढाव पाटील यांनी दिली आहे. त्यानंतर शरददादा सोनवणे यांनी उपोषण मागे घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यांचाही मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी नेत्यांचा, अजितदादांचा, आमचा सगळ्यांचा मान ठेवला, राखला. आणि इथून पुढं बिबट्या हा जो काही प्रश्न आहे हा कोणाचा राजकीय प्रश्न नाही. हा जुन्नर तालुक्यामधला
अत्यंत भयावह असणारा एक संवेदनशील असा एक विषय झालेला आहे. म्हणून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते, आता महायुतीतले जरी आम्ही घटक असतो तरी सत्यशीलदादा महाविकास आघाडीमध्ये आहेत, त्यांना बोलल्यानंतर ते सुद्धा इथं आले, सगळ्यांनी मिळून त्याच्यावर बंदोबस्त करण्यासाठी बिबट्या ह्या प्रश्नावर जुन्नर तालुका हा आपल्याला एक होताना पाहायला मिळाला आहे. आणि ही संस्कृती पूर्वीपासून शेडबाबा असं, शिवाजीराव काळे असतील, वल्लभशेठ बेनके साहेब असतील, यांनी ती जपत आलेली आहे आणि ही आम्ही सगळेजण जपतोय, याचा निश्चित प्रकारे आनंद वाटतोय. एकीचं बळ आपण काय काय करू शकतो हे या दृष्टिकोनातून दिसत आहे. जुन्नर तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्या पाठीमागे, तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी नात्याने मी त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. महायुतीचं सरकार भक्कमपणे उभा आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी आम्ही सर्वजण, आशाताई असतील, शरददादा असतील, शिवाजीदादा असेल, मी असेल, सत्यशीलदादा असेल, आम्ही खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंना पण संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण ते कुठेतरी बाहेर गेले असं समजलं. म्हणून त्यांच्या पीएने सांगितलं ते काही येऊ शकणार नाही. म्हणून याच्यात कुठलं आम्ही राजकारण तसं ठेवलं नाही. तसे इन्स्ट्रक्शन पण आम्हाला शिवाजीदादा आढराव पाटलांचे होते की आपण सर्वच सगळ्यांना सांगू आणि त्या पद्धतीने मिटिंग लावली. ठीक आहे, जरी कोणाला शक्य झालं नसेल त्यांच्यावर आम्हाला काही दोष द्यायचा नाही किंवा राजकीय हेतूने आम्हाला काही बोलायचं नाही. पण मला हे सांगायचं आहे की बिबट्या हा जो विषय आहे, जो आपल्या अंगाशी आलेला आहे, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्नात राहू आणि निश्चित प्रकारे या बिबट्याचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही कुणी स्वस्त बसणार नाही, एवढं या निमित्ताने सांगतो. पकडलेले बिबटे सोडणारच नाही याचं कन्फर्मेशन आता रेटमध्ये आलंय. जे बिबटे आहेत, जे गावात आलेले आहेत, जे वस्तीत आलेले आहेत, त्यांना पकडण्याचे ऑर्डर झालेले आहे. आता ते बिबटे पकडण्यासाठी जे अधिकचं मनुष्यबळ लागणार आहे, जे पिंजर लागणार आहे, त्याची माहिती शिवाजीदादांनी दिलेली आहे. आता ते जे पकडलेले बिबटे आहेत त्याचं करायचं काय, तर त्याच्या आता त्यांनी ऑल इंडिया लेवलला डायलॉग्स त्यांचे चालू आहेत, नाही ते अधिक तीव्रतेने करणार. पण ते आता परत जुन्नरमध्ये सोडणार नाही. ते इतरत्र जंगल फॉरेस्ट जिथं आहेत, लांबचे, जवळचे नाही, जामनगरला जातं. हा आता जामनगरला जातात ते, असे सोडण्यासाठी ते एक्सचेंज प्रोग्राम करतात ते. कारण ड्यू टू लॉस ऑफ प्रे, म्हणजे त्यांना प्रे आता मिळतच नाही, म्हणून ते ह्युमन बिंगवर अटॅक करायला लागतात. या नावाखाली त्यांनी ही मोहीम आता ती चालू केलेली आहे. म्हणून निश्चित प्रकारे जुन्नर तालुक्यामध्ये जी काय बिबट्याची संख्या वाढली त्याच्यामुळे मनुष्याची हानी होती. आणि ते जे काही काउन्सिलिंग करतात, रात्री शेतात जायचं नाही, वाकून शेती करायची नाही, त्याचे सगळे नियम बिबट्याने पण मोडलेले आहेत. एखादा उभा माणूस असेल तरी हल्ला करतो, तो दिवसा पण हल्ला करतोय, त्याचा काही टाइम वेळपाळ असं काही अजिबात नाही आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर उपाययोजना करण्यासाठी आता हा चांगला डिसिजन आपण महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे. शरददादांच्या उपोषणाच्या वेळेला तुम्ही सगळे नेते भेटायला गेले होते, ते उपोषण आज सोडणार आहे. उपोषण सोडवायला तुम्ही सगळे जाणार नाही? मी संध्याकाळपर्यंत गावी पोहोचणार आहे, पण माझ्या इथं 4-5 वाजेपर्यंत सगळ्या मिटिंग अजून लाईन आहेत. आता 12 वाजता पण एक बैठक आहे, तर मला थोडंसं जुन्नरला किंवा नारायणवाडी हॉटेलला पोहोचायला उशीर होणार आहे. मी जर वेळेत पोहोचलो तोपर्यंत असेल तर मी निश्चित तिकडे उपस्थित राहील. पण आता आम्ही सगळेजण म्हणून त्यांना जी विनंती केली ती त्यांनी मान्य केलेली आहे, म्हणून त्यांचा आम्ही आभार मानतो. दुसरी गोष्ट म्हणजे की माईदादा लांडगे, आदरणीय बाळा बेर्डे आणि सन्माननीय आदरणीय प्रदीपजी कंद, आनंदराव चौगुले साहेब जे मेसेज घेऊन आले होते, या सगळ्या लोकांचे माझे आभार मानायचे कर्तव्य या मगाच्या वाक्यामध्ये राहिले. तर त्यांच्यासाठी मी लोकप्रतिनिधी सरांचे मी आभार व्यक्त करतो. शरददादांच्या मागण्यांसाठी जुन्नरला उपोषणाला बसलेले होते आळे फाट्याला, तर बहुतांशी मागण्या फुलफिल झालेल्या आहेत. तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आले काय, तुम्ही सांगा? यश आलं असं म्हणतोय आपण, परंतु या सगळ्यांकडे एक मुद्दा सुटला. आमदार साहेब, तुमच्याकडनं जो मुद्दा सुटला तो सांगतोय आम्ही, अत्यंत महत्वाचा. आणि तो म्हणजे जे प्रधान सचिव रेड्डी साहेब त्यांनी काय सांगितलं, आम्ही कोणते बिबटे पकडणार, जे नरभक्ष झाले, बाहेर येऊन जे अटॅक करतात, किंवा म्हणजे आम्ही त्यांना एक सांगितलं, म्हणजे आतमध्ये गेलो म्हणजे गप्पा नाही बसलो, आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही त्यांच्या क्षेत्रात जात नाहीये, ते आमच्या वस्तीवर, आमच्या घरात शेजारी यायला लागले आणि आमच्यावर हल्ले करायला लागले. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी त्यांना फक्त त्यांना पकडण्याची तरतूद आहे,
परंतु आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं की आता ते आमच्या घरात आमच्या दारात यायला लागले. दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं की आपण म्हणजे जे बिबटे जन्माला येत आहेत म्हणजे जी पिल्लं घालते ती मादी ती जिथे घालते ती आपल्या शेतामध्ये ऊसामध्ये, त्यामुळे त्यांच्यावर ते संस्कार झाले. त्यांना आता जंगलात सोडलं म्हणजे स्वतः प्रधान सचिव सांगताय का जंगलात सोडलं तरी पालकमंत्र्यांना सांगताय ते अजितदादांना की ते त्यांना सुद्धा आता ते जमणार नाही. म्हणजे मग आम्ही आताही विचार करते मी एक महिला म्हणून की जर त्यांचे आपली ते माणसाळले आहेत आणि म्हणून माणसाळलेले आहेत, माणसामध्ये मोठे झाले म्हणजे जितकी आपल्याला भीती कमी झाली आहे. आपण विचार करतो की त्यांनी खूप प्रबंध म्हणजे जे मागण्या केल्या त्या सगळ्या पालकमंत्र्यांनी हो म्हटलं. ज्या काही मागण्या सातपुतेवर करायची कारवाई जी शरददादांची होती सोनवणेंची ती त्यांनी सांगितली की बाबा हे त्या कायद्यात बसत नाहीये पण त्याची चौकशी लावूया. ती चौकशीचा पण वेळ दिला. परंतु त्या पलीकडे जाऊन जे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत त्याच्यासाठी सिद्धता दिली की बाबा त्यांना कोणी हात लावू नये. कारण 9 लोकांवर गुन्हे दाखल आहे त्यामधले 6 याच्यामध्ये दिसत आहेत. पण मी त्या ठिकाणी सांगितलं की बाबा हे ठरवून केलेलं आहे. त्या शेतकऱ्यांचा दोष नाहीये की अशा वेळेला ती आजारी महिला त्या ठिकाणी यायलाच नको म्हणजे त्यांची 3 महिलांची पुढे त्यांनी करायलाच नको होती. कारण जर 4-5 दिवसात 3 गोष्टी घडतायत 3 त्या ठिकाणी माणसं मरतायत त्या ठिकाणी असं व्हायला नव्हतं पाहिजे. ती चूक डिपार्टमेंटची आहे आणि त्या ठिकाणी हल्ला पुन्हा भविष्यात होऊ नये किंवा लोकांनी उद्योग करू नये याच्यासाठी केलेलं ते जाणीवपूर्वक जी केस आहे मी ठासून सांगते. कारण मी ती मुलगी सुद्धा आमच्या आईतलीच आहे, आपल्या तालुक्यातलीच आहे, आपलीच आहे, आपल्या घरातली आहे, माझ्या मुलीसारखी आहे. परंतु तिला कुठेतरी पुढे करून ती 1 महिना ती आजारी होती आणि त्याच दिवशी ती रुजू झाली होती. अशा वेळेला तिच्यावर जबाबदारी टाकणं आणि त्या गर्दीमध्ये अशा घोळक्यामध्ये तिच्यावर जे काही घडलं ते दुर्दैव आहे. परंतु त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर असं दडपण आणून डिपार्टमेंट जे करू पाहते मग त्याच्यात गृह खातं असेल आणि वन खातं असेल यांनी मिळून भविष्यात आपल्याला अटॅक होऊ नये याचं तरतूद केलेली आहे असं दिसून येते. असं मी स्पष्ट पालकमंत्र्यांच्या समोर त्या ठिकाणी डिपार्टमेंटला सांगितलंय. परंतु ही गोष्ट देखील विचार करायला लावणारी आहे की या खात्याचे प्रधान सचिव सांगतायत की जी जन्माला येणारी नवी जी उत्पत्ती आहे ते जे मादी जन्माला घालते पिल्लांना म्हणजे त्या बिबट्याचे तर त्या माणसाळलेल्या आहेत माणसामध्ये येतात म्हणून त्यांना सवय आपलीच झालेली आहे. हे सुद्धा धोकादायक आहे. याचा विचार निश्चितपणाने प्रशासनाने करावा आणि त्या दृष्टीनेच पावले उचलावी. अधिकारी बदलावा. तुमची कारवाई चौकशी होईल तेव्हा होईल. पण अमोल सातपुते किंवा प्रवीणजी हे काही जित सिंग सारखं त्यांचं काम नाही हे सुद्धा सांगायला कमी पडलं नाही. परंतु त्या ठिकाणी सक्षम अधिकारी आले पाहिजेत. त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली पाहिजे. जनतेला दिलासा दिला पाहिजे. शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे आणि तो अत्यंत महत्वाचा आहे. त्याशिवाय समाधान होणार नाही. बदली का चौकशी नाही त्या ठिकाणी ते चौकशी करून करणार आहेत ना. तोपर्यंत एक सक्षम अधिकारी जसे अशोक खडसेंनी 2004ला फाईट केली आणि त्यावेळेला जो रिझल्ट दिला तसा अधिकारी त्या ठिकाणी जर बसला तर तो जोपर्यंत त्यांच्या चौकशी आणि बाकीच्या गोष्टी होत आहेत तोपर्यंत रक्षण तर करेल आपल्या जनतेचं. ही भावना आम्ही त्या ठिकाणी मांडली आणि खरोखरच शरदजींनी सगळ्यांचा मान राखून जे पालकमंत्र्यांना शब्द दिला इथे आम्हा सगळ्यांना म्हटले की आज आपल्याला उपोषण नक्की सोडायचं आहे. या मागण्या सगळ्या पूर्ण होतील आणि एखादी 100 गोष्टी मागितल्या तर 99 जर पूर्ण झाल्या तर एखादी गोष्ट मागे पुढे करावी लागते. ती करायची त्यांनी मानसिकता दाखवली त्याबद्दल निश्चित त्यांचं देखील कौतुक करतो. आणि आज त्यांनी ते उपोषण सोडून संपूर्ण जनतेमध्ये एक चांगलं वातावरण आणि ज्या सगळ्या एकजुटीने महायुती एकत्र आली. महायुतीच नाही तर सत्यशील भाऊ देखील या ठिकाणी कारखान्याचं चेअरमॅन आणि त्या ठिकाणी सांगितल्याबरोबर आम्ही सगळे आलो. कारण अतुलजींचा आग्रह होता शरदजींचा आग्रह होता की ताई या ठिकाणी यावं म्हणून तातडीने सकाळी निघून आम्ही इथे आलो. त्यांनी या सगळ्या सकारात्मक चर्चा पालकमंत्र्यांची असणारी भावना आणि देवेंद्रजींसोबत घ्यावयाची बैठक ह्या ज्या सूचना केलेली आहे ती आम्ही करू. आणि त्यांनी केलेला जो या ठिकाणी प्रतिसाद जनतेला बघून दिलेला आहे त्याचं कौतुक करण्यासारखं आहे. त्यांना देखील निश्चितपणाने त्यांचे देखील आम्ही आभार मानतो. दादा शासनाचा संबंधित शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेणारे किंवा पुढे काय होईल ज्या महिलेबद्दल तुमच्या ज्या भावना तीव्र होत्या त्या भावना तर तुमच्या माईल्ड झाल्यात का? कोणत्या महिलेबद्दल? ज्या महिलेला गळा आवडला
किंवा मागण्याचा प्रयत्न नाही, प्रश्न असा थोडंसं प्लेन बोलायला की बाबा देऊ का? आता दुसऱ्या प्रश्न जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा सगळा लोकप्रतिनिधी पाठपुरावा केला, त्याला यश आलेलं आहे. आपण सगळे मंत्रालय बैठकीला होता, काय सांगता? खरं तर शिवाजीदादांनी या ठिकाणी सगळ्या विषयांना स्पर्श केला आणि सगळ्या घटना सांगितलेल्या आहे. तालुक्याचे आमदार अतुल शेळके आणि शरददादांनी उपोषणाला बसले होते, आंदोलन पुकारलं होतं. अशा काही संतोष नाना आम्ही सर्व मंडळी खरं तर उपमुख्यमंत्री अजितदादांच्या बरोबर बैठक केली आणि खरं तर महत्वाचे माझ्या मनातले विषय होते 2-3 ते खरं तर त्या ठिकाणी प्रामुख्याने मार्गी लागल्याचा आनंद खरं तर आम्हाला सगळ्यांना होतोय. विशेषतः शेतकऱ्यांना दिवसाची 3 फेज लाईट मिळावा या दृष्टीने प्रामुख्याने अजितदादांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या का जुन्नर तालुक्यात प्रामुख्याने 3 फेज लाईट दिवसा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. दुसरा विषय असा का गावाकडे वस्तीवर येणाऱ्या बिबट्याला पकडण्यात आलं पाहिजे आणि तो बिबट्या पुन्हा न सोडता कुठंतरी तो जेरबंद केला पाहिजे किंवा बाहेर ठिकाणी तो पाठवला गेला पाहिजे आणि त्याच्यासाठीचे लागणारा जो काही एक्स्ट्राचा फोर्स आहे त्याची उपलब्धता त्या ठिकाणी केली पाहिजे. त्या दृष्टीने काही पावलं उचलली गेली. विशेषतः काही दिवसामध्येच लोक त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीच्या अनेक आपल्या संरक्षणासाठीच्या ज्या काही मागण्या होत्या त्या ठिकाणी लवकरात लवकर आता काही दिवसामध्ये मार्गाला लागतील अशी अपेक्षा या मीटिंग मधून खरं तर त्या ठिकाणी आम्ही सर्व म्हणतो. आणि मेंढपाळांसाठी सुद्धा त्या ठिकाणी जिल्हाधिकारी बरोबर संवाद साधला आणि टेंट, बॅटरी आणि विचार करून किंवा चेक करून आवाजाच्या बंदुका बघितल्यानंतर ते द्यायच्या की नाही द्यायच्या त्याच्यावरती निर्णय होणार आहे. परंतु टेंट आणि बॅटरीची व्यवस्था तरी लवकरात लवकर मेंढपाळांना करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले. अशा प्रकारच्या अनेक विषयांवर त्या ठिकाणी चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली आणि त्या माध्यमातून आमची आता शरददादांना या निमित्तानं विनंती राहणार आहे की आता आपल्या बऱ्याचशा मागण्या त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. आपण जो काही आंदोलन या ठिकाणी छेडलं, आपण उपोषणाला बसला होता, त्या उपोषणाला यश आलंय असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती राहील त्याला आपण उपोषण मागं घ्यावं. धन्यवाद. अजितदादांची आज जवळून भेट झाली, कसं काय चाललंय काय विचारलं? नक्कीच अजितच्या आज जवळून नाही, अजितदादांची कायम जवळून भेट होती आणि अजितदादा नक्कीच मला असं वाटतं का सगळ्यांचीच कामं मार्गाला लावायचं. कारण मी महाविकास आघाडीत जरी असलो, हे जरी युतीमध्ये असले तरी तालुक्याच्या दृष्टीने आपण सगळं एक मंडळी एकच होतो. दादांनी कधी पक्षही भेदभाव इथून मागच्या काळात पण केला नाही आणि आज पण केला नाही. उलट मला म्हटले सतीशील एक खुर्ची घे आणि बस. धन्यवाद. खुश झाले. आज जुन्नर तालुका आणि परिसरातील जनतेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे आणि हा निर्णय होत असताना या सगळ्यांचं वार्तांकन करण्यासाठी आपण सगळे पत्रकार दोघंही इथं उपस्थित झाला. त्यामुळे सुरेश वाणी साहेब जे कायमच आणि अशफाक हे दोघंही अभ्यासू दूरदृष्टीचे पत्रकार या ठिकाणी इथं आले आणि तालुक्याचे माझे सगळे सहकारी शरददादांबरोबर असणारे आमचे सगळे सहकारी विशेष करून शशीभाऊ गोटणे, संतोष गोटणे हे सगळ्यांचं मी प्रदीप वगैरे सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विशेष करून सुरेश वाणी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून उद्या चांगली मोठी बातमी द्याल अशी अपेक्षा होती. दादा तुम्हाला सुद्धा भावी काळासाठी शुभेच्छा. धन्यवाद.